घंटा परित्याग पवती हो याच्या दारवंटा जाणो जाणीव जाता घाली आडफाटा योगाभ्यास विधी शोधिताची वाटावो धन्य ही आनंदाची सावरणी वेळ. पण तुम्ही प्रमाण दुसरं सांगत होतं, तुम्ही प्रमाण दुसरं म्हटलं यज्ञयाग सर्व भोगावेती कविता कथे काम क्रोध होळती नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती कविता कपे अहंकाराची प्राप्ती. सगळ्या साधनातून काय होतं? यज्ञ केला तर स्वर्गाची भोग येते. नामचिंतनाचं फळ मिळतं का? करिता फक्त काम क्रोध खवळते. तप केल्यानंतर काम क्रोध खवळते. नित्या नित्य ज्ञानी अभिमान असतो. ज्ञानी माणसाकडे अभिमान असतो. माझ्यासारखं कोणालाच येत नाही. आणि करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. तीर्थाटन केलेल्या माणसाने मी काशी केली एकच झालेला मी काशी केली. काशी करणं म्हणजे आपण म्हणतो बघत आहे कुठं काशी केली, कुठं काशी केली म्हणजे कुठं मी आला. लक्षात घ्या का? अहो तिथं फळ काय आहे? काशीला जाऊन परत माघारी यायचं असतं का? ज्ञानोबांनी सुंदर विवेचन केलेलं आहे. तिथं मरावं लागतं. काशी होय फिर तरी तरी वेचणे राजे रवीर हे त्या काशीच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पुन्हा माघारी यायचं नसतं. तुम्ही तिथं नाही आता आणि इकडं सांगता मी पत्रवाडीवर जेवत नाही. इथं लोकांना कामाला लावलं. काशीच्या ठिकाणी मारावं लागतं. त्याला मोक्ष मिळतो असं सांगितलं जातं. पण हे सगळं करायची काही गरज नाही. तुकोबरायने सांगितलं योग याग तपे केली दयाने आमचे सर्व साधनाचे सार हो सिंधू तरी पार. ज्ञानेश्वर तुका म्हणे जपा